थोडं पलीकडे सरका, डाव्या बाजूचे थोडं मागे या की मागे मागे या, स्टेजवर या. सुंदर, क्या बात आहे, ढकललेला आहे. त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर खेळाडू बिलोलीचा तुमच्या हडोळीचा खेळाडूच क्रीडांगणाच्या बाहेर आलेला आहे. बिलोलीवाल्याची एंट्री, सुंदर उंची आहे, खेळाला साजेशी उंची. क्या बात आहे, वा. 2 पॉइंट पुन्हा एकदा बिलोलीला. 2 पॉइंट बिलोली. खूप छान. या अटीतटीच्या लढतीचा आनंद आमच्या बिलोलीकर घेतात. पुन्हा एकदा 1 पॉइंट. आता द्या हडोळीचा. तुम्ही स्वेटर घालून आलात सर. आमच्या बिलोलीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय भीमरावजी जेठे साहेबांचे या ठिकाणी आगमन आहे. खूप छान. पुन्हा एकदा हडोळीची एंट्री, चढाई बिलोलीवर. जोश, आपलं गाव, माती आपली, माणसं आपली, याचा थोडा तरी फायदा खेळाडूला मिळेल. पुन्हा एकदा बिलोलीची चढाई. क्या बात आहे, सुरुवातीला बिलोली पॉइंट मिळवत आहे. वेळ घालू नका. एंट्री, चढाई. बिलोलीची जी बचाव होळी अतिशय मजबूत आहे. रेडर चपळ आहे, पण आणि रायडरला बाहेर फेकण्यात बिलोली संघाला यश मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीने बिलोलीनं पहिल्या 5 मिनिटाच्या आतच हडोळी संघाला पूर्ण बाद केलेला आहे. आणि अशा प्रकारे अतिरिक्त 2 गुणांची कमाई सुद्धा केलेली आहे. आणि बिलोलीने ह्या पहिल्या त्याच्यामध्ये खूप चांगली आघाडी घेतलेली आहे. आणि हा हडोळी संघाचा उत्कृष्ट रायडर बोनस घेतलेला आहे. खूप चांगली राईड केलेली आहे. पुढची रेड जी आहे ती बिलोलीच्या 8 नंबरच्या रायडर कडून अतिशय उंचपुरा असा रायडर. खूप चांगलं राईड, बोनस घेण्याचा प्रयत्न केला आहे. हडोळी संघाकडून पुढची चढाई. पहिल्या 5 मिनिटांमध्ये जो खेळाचा वेग होता तो थोडासा मंदावण्यात हडोळी संघाला यश मिळालेलं आहे, जेणेकरून ह्या मॅचला स्टेबल करता येईल. आणि त्या टाइम नंतर ते यशस्वी झालेले आहेत. मधल्या पट्टीतल्या खेळाडूला हात लावण्याचा प्रयत्न, पण हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. बिलोली संघाकडून पुढची चढाई. अतिशय उंचपुरा असा रायडर. अजून थोडं मध्ये हात मारशील बाळा तर 2-4 असंच भेटून जातील तुला. आणि खूप चांगली कॉर्नर एकदम डायव मारत त्याला पकडलेला आहे संघानं. मला वाटलं थोडीशी तारीफ केल्यामुळे तो तारीफ करत नाही. पुढची चढाई 7 नंबरच्या रायडर करून. थोडस पाणी व्यवस्थापकाला सूचना आहे, पाणी एका जागी जास्त मारू नका, हे लक्षात ठेवा. आता रायडरचे पाय खूप घस राहिले. पुढची चढाई हडोळी संघाकडून. जेवढा चढाई उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, बिलोलीचा बचाव सुद्धा तेवढाच चांगला आहे. बिलकुल ते संधी देत नाहीत पुढच्या खेळाडूला. आठ नंबरचा खेळाडू परत एकदा
डिसिजन द्या ना आधी. संदीप 3 2 पॉइंट. अतिशय उत्कृष्ट अशी चढाई. जो खेळाडू मागच्याच रेड मध्ये यशस्वी झाला होता त्यांना पुढची रेड एकदम यशस्वी करून दाखवलेली आहे आणि सुपर रेड केलेली आहे. पुढची चढाई हडोळी संघाकडून चपळ असा रायडर बिल्लुलीनं घेतला होता ना. खूप चांगली साखर टाकून पकडलेला आहे. बिलोलीच्या कॉर्नरनं खूप व्यवस्थित एकदम चांगली पकड केलेली आहे. अशा पद्धतीने निवडल्यामुळं दुसऱ्या हाफमध्ये रेड करण्याची संधी ही जी बिलोली संघाला मिळणार आहे आणि बिलोली संघाकडून हा 7 नंबरचा खेळाडू हडोळी संघाकडून 2 जण मैदानामध्ये. हे क्वार्टर चालू आहे. हो केसीएम पटेल एक राहिले नांदेड. अतिशय चपळाईनं रायडर हा एंट्री मारत आहे आणि अशा पद्धतीनं 2 जणांनी पकड करण्याचे आहे ते यश मिळालेलं आणि त्यामुळे त्यांचा रायडर मैदानात आलेला आहे. ह्याच्यातले जिंकल ते युनिटी सोबत. किक मारण्याचा प्रयत्न मधल्या फळीला रायडर कडून. आठ नंबरचा खेळाडू जय बजरंग क्रीडा मंडळ बिलोली. सुंदर अशी सुपर रेड केली होती त्याने मागच्या राईड मध्ये. आता त्याच्यापुढे 3 खेळाडू आहेत विरुद्ध संघामध्ये. बिलोली संघाकडे वेळ वाया घालवायला खूप वेळ आहे आता, कारण निर्णायक अशी आघाडी घेतलेली आहे त्यांनी. त्यामुळं त्या संघाला असं बचावात्मकच खेळायचं आहे. हा 3 नंबरचा खेळाडू हडोळी संघाकडून खूप चपळ असा खेळाडू. बोनस टाकण्याचा प्रयत्न. खूप सुंदर अशी पकड आहे. खूप सुंदर अशी पकड केलेली आहे. अरे दोन्ही पाय तिच्या हातात आहे ना इकडे. 8 नंबरचा खेळाडू जय बजरंग क्रीडा मंडळ बिलोली संघाकडून. ती सभागत निघाली ती कधी नाही निघाली ती इकडे तिथे काय होत बचावपटू खूप चांगला आहे. त्यांना 2 खेळाडू असताना 2 वेळा पकड केलेली आहे बिलोली संघातल्या रायडरची. हडोळी संघाकडून पुढची राईड खूप चांगली पकड. 15 नंबरचा खेळाडू 1 पॉइंट बिलोली. 15 नंबरचा खेळाडू असा खेळाडू ज्यांना 9वीत असतानाच राज्य स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. पहिली आहे हडोळी संघाची. 2 खेळाडू खूप चांगली खेळ खेळत आहेत आणि बिलोली संघाला काही ते ऑल आउट करण्याचा चान्स देत नाही. हडोळी संघाकडून 10 नंबरचा खेळाडू बिलोली संघाकडून. लास्टचे 5 मिनिटं बिलोली 16 हडोळी 6. शेवटचे 5 मिनिटं उरलेले आहेत. बिलोली संघाचे 16 गुण आहेत आणि हडोळी संघाचे 6 गुण आहेत आणि हा परशूट केलेला आहे हडोळीच्या संघाने. यशस्वी परशूट केलेला आहे. शेवटचे काही मिनिटं उरलेले आहेत सामन्याला. बिलोली संघाकडून हा 8 नंबरचा खेळाडू
आणि पकड करण्याचा प्रयत्न पण यावेळेस यशस्वी झाला आहे आणि ज्या बचावपटूनं हाडोळी संघाला आपण आयोजित केल्यामुळं पाहायला मिळत आहेत त्यामध्ये प्रथम पारितोषिक 31,000 कैलासवासी गंगाराम पोशेट्टी ठक्करवाड यांच्या प्रतिनिधित्व, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये गुरुजी फाउंडेशन सिंधी, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये कैलासवासी सुरेश महाजन शिवलाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि चतुर्थ पारितोषिक 5,100 रुपये सचिन रामराव लिंबोरे यांच्यातर्फे, उत्कृष्ट रायडर 2100 रुपये ॲडव्होकेट नागेशजी येरावर यांच्यातर्फे, उत्कृष्ट डिफेंडर 2100 रुपये कैलासवासी नागाबाई पिराजी कमोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, तर उत्कृष्ट ऑलराऊंडर 2100 रुपये कैलासवासी सायना गंगाराम तोंदरोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. ह्या सर्वांचं कैलासवासी अशोकदादा सूर्यवंशी चषक बिलोलीमध्ये जे काही बक्षीस वितरण करून खेळाडूंचं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि वाढवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दल बिलोलीतर्फे आभार. हाडोळी संघातील 4 नंबरच्या खेळाडूला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया त्यांनी 2 कॅच केल्यामुळं बचाव फळीमध्ये 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. कृपया त्यांनी जाताना हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. एकच खेळाडू आऊट झालेला आहे, 2 जणी आऊट झाला, एकच खेळाडू आऊट झालेला आहे. लास्ट मिनिट, शेवटचा 1 मिनिट. क्वार्टर फायनल साखळीतील हा शेवटचा सामना म्हणजे बाद फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर आता आपल्याकडं आपण सेमीफायनल आणि फायनल्सकडे वळणार आहोत. उत्कृष्ट असा 2 खेळाडूंना आऊट केलेला आहे जय बजरंग क्रीडा मंडळ बिलोली येथील रायडरने.